नमस्कार मैत्रिणींनो, दिवसभर धावपळ, प्रदूषण, वाढतं वय किंवा किचनमधल्या कामामुळे, उन्हामुळे त्वचेचा रंग खराब झाला आहे का? चेहरा खूप डल आणि टॅन दिसतोय का? जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा गोल्डन सिक्रेट फेस पॅक ज्याच्यासाठी तुम्हाला बाजारातून काहीही विकत आणण्याची गरज नाही. आपल्या स्वयंपाकघरातीलच वस्तू वापरून हा मॅजिकल फेस पॅक तयार होणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेमेडीला सुरुवात करूया. चला तर मग रेमेडी पाहूया. यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात पहिले इन्ग्रेडियंट लागणार आहे ऑरेंज पील पावडर. ऑरेंज पील पावडर म्हणजे संत्र्याची सालीची पावडर असते. छान संत्रे आपल्या घरी आणले की साल काढायची आणि उन्हामध्ये वाळवायचे आणि त्याची पावडर करून ठेवायची. ही पावडर खूप आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असते आणि याला बनवण्याची पद्धत देखील एकदम सोपी आहे. ऑरेंज पील पावडर नॅचरल ब्लिचिंगचे काम करते, सोबतच आपल्या चेहऱ्याला एक ग्लो देते, एक चमकदार स्किन द्यायला मदत करते. आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग असतील तर ते कमी करायला मदत करते. ऑरेंज पील पावडरीमध्ये भरभरून व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल चमक येते. त्यामुळे ते आपण ऑरेंज पील पावडर घेतलेले आहे. अर्धा चमचे इतकी मी ऑरेंज पील पावडर घेतलेली आहे. क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. त्यानंतर दुसरे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे राईस फ्लावर म्हणजेच तांदळाचे पीठ. तांदळाचे पीठ आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स काढायला काम करते, एक नॅचरल स्क्रबर म्हणून देखील काम करते. तुमच्या घरी कोणत्याही प्रकारचे तांदूळ असू द्या, ते छान मिक्सरला ग्राइंड करायचे, जास्त जाडही ठेवायचं नाही. राईस फ्लावर आपलं घरच्या घरी बनवून तयार होतं. छान मिक्सरला ग्राइंड करून चाळणीने चाळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं, जास्त जाड राहून द्यायचं नाही. हे तांदळाचे पीठ आपल्याला कोरियन ग्लास स्किन देण्यासाठी खूप मदत करते. आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो आणते आणि आपला चेहरा एकदम डीप क्लीन करायला मदत करते. त्यामुळे इथे आपण तांदळाचे पीठ वापरलेले आहे. अर्धा चमचे इतकं मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. त्यानंतरचे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे बेसन. इथे 1 चमचे इतकं मी बेसन घेतलेलं आहे. बेसन त्वचेला क्लीन करण्यासाठी सर्वोत्तम क्लीन्झर म्हणून काम करते, सोबतच आपल्या चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी देखील बेसन काम करते. आपल्या चेहऱ्यावर जास्तीचं तेल असते, ते शोषून घेण्यासाठी देखील खूप मदत करते. फेसवॉश, साबण बाजारात येण्यापूर्वीपासून आपल्या स्किन केअरमध्ये आपण बेसनाचा वापर करत आलेलो आहोत. 1 चमचे इतकं आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे. सर्व इन्ग्रेडियंट आपल्या घरातलेच आहेत आणि कोणताही साईड इफेक्ट नाही. जास्त पैसे खर्च करण्याची गरज पडत नाही. आपल्या घरच्या घरीच आपल्याला एकदम छान ग्लोईंग आणि स्मूथ स्किन द्यायला हा पॅक मदत करतो. हे सर्व इन्ग्रेडियंट असे मिक्स करून घ्यायचे आहेत. बेसन आपल्या चेहऱ्यावरील टॅन काढण्यासाठी देखील खूप छान प्रकारे वर्क करते. त्यानंतर आपल्याला लागणार आहे ॲलोवेरा जेल. तुमच्या घरी जर प्लांट असेल तर नॅचरल ॲलोवेरा जेल काढून घेतलं तरीही चालेल. इथे मी पतंजलीचं घेतलेलं आहे. नसेल तर तुम्हाला सूट होईल त्या ब्रँडचं तुम्ही वापरू शकता. पाव चमचे इतकं ॲलोवेरा जेल आपल्याला घ्यायचं आहे. ॲलोवेरा जेल आपल्या चेहऱ्याला थंडावा देते आणि पिंपल्स, रिंकलपासून दूर ठेवते आणि चेहऱ्याला आपलं एक नॅचरल चमक येते. त्यामुळे ते आपण ॲलोवेरा जेल वापरायचं आहे. यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स, रिंकल्स येऊ नयेत तर तुम्ही रोज आपल्या स्किन केअरमध्ये ॲलोवेरा जेलचा नक्की वापर करा. त्यानंतर आपल्याला लागणार आहे रोज वॉटर. रोज वॉटर आपल्या चेहऱ्याला रिफ्रेशिंग ग्लो द्यायला मदत करते, सोबतच टोनरचे देखील काम करते आणि आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल चमक देते. चेहरा आपला टवटवीत होतो. त्यामुळे ते आपण रोज वॉटर वापरायचे आहे. 1 चमचे इतकं रोज वॉटर आपल्याला वापरायचं आहे. 1 चमचे इतकं रोज वॉटर यामध्ये वापरायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतरचं लास्ट इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे कच्चे दूध. हे दूध, यामध्ये एक चांगला स्मूथ फेस पॅक बनेल इतके कच्चे दूध घालायचे आहे. लागेल तसे वापरा आणि छान सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्या. कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, ते आपल्या चेहऱ्याला क्लीन करायला आणि एक चांगला ग्लो द्यायला मदत करते, सोबतच आपल्या चेहऱ्याला सॉफ्ट आणि ग्लोईंग बनवते. तुमच्याकडे जर कच्चे दूध नसेल, तापवलेलं असेल तर थंड करून वापरा आणि हे छान असं स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायचे आहे. व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करता आली पाहिजे अशी पेस्ट बनवायची आहे.
हे पहा, असं सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे. ही कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. एकदम स्मूथ आणि क्रीमी पॅक आपला बनून तयार झाला पाहिजे इतपत दूध आपण यामध्ये वापरायचं आहे. चला तर आता मी तुम्हाला या फेस पॅकचे फायदे सांगते. हे फेस पॅक तुम्ही चेहऱ्यावर लावल्यावर तुमच्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन, काळे डाग कमी होतील. तुमचा चेहरा इन्स्टंट ब्राईट आणि ग्लोईंग होईल. एकदम नॅचरल चमक तुमच्या चेहऱ्यावरील येईल. आणि तुमच्या चेहऱ्यावर जर टॅन असेल तर ते देखील रिमूव्ह व्हायला मदत होणार आहे. आणि चेहरा एकदम तुमचा सॉफ्ट आणि चमकदार होणार आहे. हे पहा, असं सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्या चेहऱ्यावर खूप छान प्रकारे वर्क करतात. चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. हा पॅक 2 मिनटं झाकून असा साईडला ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत आपण अजून एक स्टेप करणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे 1 ते 2 चमचे इतकं कच्चं दूध घ्यायचं आहे. आणि असा एक कॉटन बॉल घ्यायचा आहे. तुम्ही कॉटन बॉल, कॉटन पॅड जे तुमच्याकडं असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि या कच्च्या दुधामध्ये डीप करून आपला चेहरा एकदम क्लीन करून घ्यायचा आहे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स जातात आणि चेहरा आपला एकदम क्लीन होतो. आणि फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरती खूप छान प्रकारे वर्क करतो. त्यामुळे इथे आपल्याला 2 मिनटं पूर्ण चेहरा असा क्लीन करून घ्यायचा आहे कच्च्या दुधाच्या मदतीने. त्यामुळे चेहऱ्यावर आपले एक नॅचरल चमक देखील येते. असं पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. नंतर तुम्ही याला एका कपड्याच्या मदतीने पुसू शकता किंवा स्वच्छ पाण्याने, थंड स्वच्छ पाण्याने धुतले तरीही चालेल. हे पहा, मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. त्वचा एकदम क्लीन होते. आणि आता हा फेस पॅक वापरायसाठी त्वचा आपली अगदी तयार झालेली आहे. 2 मिनटं झालेली आहेत. नंतर एकदा हा फेस पॅक एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. 2 मिनटं झाकून ठेवल्यावर आपण या फेस पॅकमध्ये जे इन्ग्रेडियंट वापरले आहेत ना, ते एकमेकामध्ये खूप छान प्रकारे डायल्यूट होतात आणि वर्क देखील खूप छान प्रकारे करतात. असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला फेसवरती अप्लाय करायचं आहे. इक्वली पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे. तुम्ही हाताच्या किंवा ब्रशच्या मदतीने अप्लाय करू शकता. सर्व घरगुती इन्ग्रेडियंट आहेत. तुम्ही एकदा हा पॅक नक्की ट्राय करा. खूप छान प्रकारे वर्क करतो. हे पहा, उरलेला फेस पॅक तुम्ही मानेवरती, गळ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि हे 10 ते 15 मिनटं असंच ठेवायचं आहे. 80% पॅक सुकेपर्यंत असंच ठेवायचं आहे. आणि नंतर हलक्या हाताने मसाज करत हा पॅक रिमूव्ह करायचा आहे. एकदम धुवून टाकायचा नाही. मसाज करत रिमूव्ह केल्यावर आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स, घाण असेल, डर्ट असेल पूर्ण निघून जाते. आणि चेहऱ्यावर खूप छान प्रकारे ग्लो येतो. नॉर्मल पाण्याने आपला फेस वॉश करायचा आहे. कोणत्याही प्रकारचं फेस वॉश किंवा साबण वापरायचा नाही. हे पहा, 15 ते 20 मिनटानंतर जेव्हा पॅक 70 ते 80% सुकेल तेव्हा मी वॉश करून घेतलेला आहे. तुम्हाला त्वचा किती क्लीन वाटते आणि खूप छान प्रकारे नॅचरल ग्लो येतो. तुमच्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन, काळे डाग पूर्णपणे कमी होतात आणि चेहरा एकदम ग्लो करतो. तुम्ही चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून 2दा ही रेमेडी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नॅचरल टिपसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर नंतर भेटूया अशाच एका नॅचरल रेमेडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.